इसे सोए आजमा कर देखे। अपने आप से कहे, आज तो बड़ा ही बुरा दिन है। इससे मिस्टर पराजय हरकत हरकत में आ जाएंगे और वे आपको सही साबित करने के लिए कुछ तथ्यों का उत्पादन कर देंगे। वे आपको यह सुझाव देंगे कि मौसम ज्यादा गर्म या ज्यादा ठंडा है। आज बिजनेस बुरा रहेगा, बिक्री कम होगी, दूसरे लोग चिड़चिड़े रहेंगे, आप बीमार पड़ सकते हैं, आपकी पत्नी आज आपका बर्तन बता देगी। मिस्टर पराजय बेहद सक्षम होते हैं। वे कुछ ही मिनटों में आपको पूरी तरह विश्वास दिला देंगे कि आज का दिन सचमुच बहुत बुरा है और आपका दिन सचमुच बुरा साबित होता है। यस, चलो इसको कंक्लूड करते हैं, फिर हम आगे बढ़ते हैं इन्हीं सर के साथ जो अभी बात कर रहे थे। तो सबसे इम्पोर्टेंट है कि जो आप बोलते हो वैसा होता है, जैसा आप सोचते हो वैसा होता है। अगर आप कहते हो कि आज बहुत बढ़िया दिन है, तो आपका पूरा दिन बढ़िया होगा। अगर आप कहते हैं कि आज का दिन तो बहुत बुरा है, तो 101% आपका दिन बुरा होगा, राइट। अगर आपने कहा कि बिझनेस काय तेवढा होत नाहीये, तर 100% नाही होणार। तुम्ही जर म्हणला ना या महिन्यामध्ये जोरदार बिझनेस होतोय, तुमचा बिझनेस ऍक्च्युअल मध्ये मोठा होणार, राईट। त्या अनुषंगानं मग चिडचिड येणार का लाईफ मध्ये हॅपीनेस येणार, या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सेल्फ टॉकवर, आप लोगों से क्या बोल रहे हो उसी के साथ आप अपने आप से क्या बोल रहे हो, इन सब पे ऊपर डिपेंड होता है हम लोग कैसे अपने लाइफ में कुछ चीजों को अट्रैक्ट करेंगे। नेक्स्ट वाला पैराग्राफ शुरू करा सर। जस्ट अ मोमेंट। यस, नेक्स्ट पैराग्राफ सुरू कराल। इथून कोण वाचणार आहे? हाँ। परंतु अपने आप से कहा, आज कितना बढ़िया दिन है, और तत्काल मिस्टर विजय सक्रिय हो जाते हैं। वे आपको बताते हैं, आज शानदार दिन है। हम्म। हाँ, खुशवार मौसम है, कितना सुखद जीवन। यस यस, कंटिन्यू करें। सर ते स्क्रीन हे झाली ते, कितना सुखद जीवन है झाली का बघा? आज। हाँ, यस सर, यस। आज जो भी काम करेंगे बढ़िया करेंगे और आप उसमें निश्चित रूप से सफल होंगे और आपका वह दिन सचमुच बहुत अच्छा गुजरता है। इसी तरह से मिस्टर पराजय को यह बताते हैं कि आप मिस्टर स्मिथ को माल क्यों नहीं बेच सकते, जबकि मिस्टर विजय हम्म। आपको बताते हैं कि आप मिस्टर स्मिथ को माल किस तरह बेच सकते हैं। मिस्टर पराजय आपको यह विश्वास। यस, यहाँ पे हम लोग थोड़ा कंक्लूड करते हैं। यस सर, यस सर। यस। देखिए, हमारा पॉजिटिव थिंक यानी मिस्टर विजय, और मैं हमारा निगेटिव थिंकिंग यानी मिस्टर पराजय, और हमारे माइंड में दोनों चीजें एक साथ चलती रहती हैं। जब आपका माइंड आपसे कहेगा कि मैं माल क्यों नहीं बेच सकता, है ना, अगर आप निगेटिव थिंकिंग कर रहे हैं, आपका माइंड आपको बता देगा कि आप माल क्यों नहीं बेच सकते। अगर आप पॉजिटिव थिंकिंग कर रहे हैं, तो ऐसी सिचुएशन में भी माल कैसे बेचा जा सकता है, इसके ऊपर आपका दिमाग काम करेगा। इसके लिए एक स्टोरी काफी फेमस थी, काफी सालों से हमने ये सुनी है, शायद आपने भी सुनी होगी। मैं उसको आपको सुनाना चाहता हूँ, क्या आप सुनने के लिए रेडी है? यस सर। सारे सर। लोग रेडी है? यस सर, यस सर। यस। स्टोरी ऐसी है कि दो सेल्समैन को आदिवासी एरिया में भेजा जाता है ना। मान लीजिए चंद्रपुर वाला एरिया है, और वहां पे इन लोगों को भेजा गया शूज सेल करने के लिए। तो एक बंदा वहां से मेल करता है कंपनी को, सर ये आदिवासी लोग हैं, ना ढंग के कपड़े पहनते हैं, है ना, ना सर पे कुछ बांधते हैं, ना बदन पे कुछ पहनते हैं, चप्पल तो दूर की बात है, शूज और चप्पल ये दोनों भी नहीं पहनते, तो यहाँ पे धंधा नहीं होएगा, मैं वापस आ जाता हूँ।
तो उसका निगेटिव माइंड उसको बोलता है कि यहाँ पे धंधा नहीं होगा। दूसरा वाला बंदा कंपनी को मैसेज करता है कि सर यहाँ पे कोई भी जूता नहीं पहनता, मार्केट बहुत बड़ा है, और 1000 शूज तो भेज ही दीजिए, इसी के साथ 1000 सॉक्स का जोड़ा भी भेज दीजिए, यहाँ पे पोटेंशियल ज्यादा है। तो पॉजिटिव इंसान ये कहता है कि यहाँ पे पोटेंशियल बहुत है, कोई शूज नहीं पहनता। और निगेटिव इंसान ये कहता है कि सर यहाँ पे धंधा नहीं है, क्योंकि यहाँ पे कोई शूज नहीं पहनता। आप लोगों की समझ में अगर आ रहा है तो बोलिए यस। यस सर। सर। है ना, एक बंदा बोलता है कि यहाँ पे धंधा बहुत है, कोई जूता पहनता नहीं है, सॉक्स भी भेज दीजिए। एक बंदा बोलता है कोई चप्पल भी नहीं पहनता, इन लोगों को मालूम भी नहीं कि पैरों में कुछ पहनना होता है, मुझे नहीं लगता यहाँ पे धंधा होगा। तो जैसा आप सोचते हो वैसा होगा। आप लोगों को अगर एक सेल्समैन था, उनकी एक बुक थी, और ये बुक का एक एग्जाम्पल है। पंजाब में जब देखा गया कि एक वॉशिंग पाउडर बेचने वाली कंपनी थी और वो सर्वे कर रही थी। वो सर्वे ये कर रही थी कि वॉशिंग पाउडर का यूज यहाँ पे कितना होता है, और किस तरीके से, किस फंडे से, किस तरीके के एडवर्टीजमेंट से हम अपना वॉशिंग पाउडर को पंजाब में लॉन्च कर पाए। सर्वे चल रहा था, तो पता चला कि यहाँ पे वॉशिंग पाउडर यूज नहीं हो रहा है, मतलब हो रहा है, सबसे ज्यादा यहाँ पे वॉशिंग मशीन यूज हो रही है। अब जब वॉशिंग मशीन यूज हो रही है तो इनको लगा कि वॉशिंग मशीन वाला वॉशिंग पाउडर बेचेंगे, नॉर्मल वॉशिंग पाउडर नहीं बेचेंगे। इन लोगों ने वॉशिंग मशीन के पाउडर को लॉन्च किया, और 1 महीना, 2 महीना, 4 महीना, 6 महीना देखा, वॉशिंग मशीन के वॉशिंग पाउडर का सेल हो नहीं रहा है। तो इन लोगों ने सोचा साला ये लोग वॉशिंग मशीन तो हर घर में रख रहे हैं, लेकिन वॉशिंग मशीन का वॉशिंग पाउडर क्यों नहीं ले रहे। वापस से सर्वे हुआ, और फिर पता चला कि ये लोग वॉशिंग मशीन का यूज वॉशिंग मशीन की तरह नहीं करते, कपड़े धोने के लिए नहीं करते। ये लोग अपना छाछ बनाने के लिए, दही बनाने के लिए, इन चीजों के लिए वॉशिंग मशीन का यूज कर रहे हैं। मतलब कोई तो ऐसा सेल्समैन यहाँ पे आया, उन्होंने इनका माइंडसेट किया कि ये वॉशिंग मशीन जो है, आपकी फैमिली 15, 20, 25, 50 लोगों की है, एक साथ आपको छाछ बना के देगा, आपको घर की महिलाओं को इतनी मेहनत नहीं करनी पड़ेगी। मतलब कोई ऐसा सेल्समैन वहां पे आया था जिसने पॉजिटिव थिंकिंग किया कि भैया ये लोग वॉशिंग मशीन तो यूज नहीं कर रहे कपड़े धोने के लिए, लेकिन अगर इनको माइंडसेट करा दे कि आपके घर का छाछ 2 मिनट में बनेगा 20-25 लोगों का, है ना, 5 मिनट में बनेगा, 15 मिनट में बनेगा, उन्होंने वो माइंड सेट किया, और इन लोगों को वो वॉशिंग मशीन ताक बनवायला, दही बनवायला विकून गेला, लोणी बनवायला विकून गेला। मतलब वो जो इंसान था, उसका मिस्टर पराजय काम कर रहा था कि उसका मिस्टर विजय काम कर रहा था। हेलो। मिस्टर विजय। मिस्टर विजय। बाकी लोगों को क्या लग रहा है? मिस्टर उसका विजय। मिस्टर विजय काम कर रहा है कि मिस्टर पराजय? मिस्टर विजय। पॉजिटिविटी काम कर रही है कि निगेटिविटी? पॉजिटिविटी। पॉजिटिविटी काम करती है, निगेटिविटी भी काम करती है, लेकिन पूरा सत्यानाश होता है। तो जब भी आप सोचोगे कि सर हे असलं ना तरच मी राडा करणार, ये निगेटिव थिंकिंग है। सर किसी भी हालत में मैं राडा करूंगा। हमेशा सत्यजीत सर जो बोलते हैं कि हम लोग प्रोडक्ट के लिए नहीं आए, हम लोग बीवी के लिए आए, हम लोग बिजनेस के लिए आए। तो हर एक प्रोडक्ट में बीवी मिलेगा, जो प्रोडक्ट अवेलेबल है उससे बीवी निकालेंगे, जो टीम अवेलेबल है उनसे बीवी निकालेंगे, जो टूल्स अवेलेबल है उनसे बीवी निकालेंगे। तो हमारा मिस्टर पराजय काम नहीं करेगा, हमारा मिस्टर विजय काम करेगा। और जब जब मिस्टर विजय काम करेंगे, तब तक आप माल बेच सकते हो, लाइफ में प्रोडक्टिविटी ला सकते हो, लाइफ में पैसा आएगा, शांति आएगी, सुख आएगा। यही चीज घर में भी होता है। एक बंदा है जो बीवी को बोलता है कि अरे स्वयंपाक लय भारी झालाय, फक्त मीठ थोडं जास्त असतं ना तर भारी झाला असता. मिस्टर विजय है। और मिस्टर पराजय बोलेगा मीठ कमी पडलंय, तुझ्या आईनं तुला स्वयंपाकच नाही शिकवला, और उसको लेके वो दिन भर बकेड़ा खड़ा करेगा। आप समझ रहे हैं मेरी बातों को? हेलो। यस सर।
है ना, माहेरी बिल्कुल तुला सर, बिल्कुल. स्वयंपाकच शिकायला नाही मिळाला, माहेरी Yes, तुला sir. काही शिकवलं का नहीं, इन मुद्दों को लेके वो पूरा दिन खराब करेगा, हो सकता है पूरी लाइफ को भी खराब कर ले. चलो आगे बढ़ते हैं हम लोग. यस सर, यहां से मेरा मैडम आप पढ़ना चाहते हैं तो पढ़िए. ओके, चलो और कोई है तो आगे आइए. मैं बोलती यस मैडम. आपको बताते हैं कि आप मिस्टर स्मिथ को माल किस तरह बेच सकते हैं. मिस्टर पराजय आपको यह विश्वास दिलाता है कि आप असफल हो जाएंगे. यस, सॉरी स्क्रीन उल्टा हो गया. दिखाई दे रहा है आपको? यस सर, आपको सफल हो जाएगा. जबकि मिस्टर विजय आपको यह विश्वास दिलाते हैं कि आप क्यों सफल होंगे. मिस्टर पराजय टॉम को नाप नाप नापसंद करने के कई कारण निगाह देंगे. जबकि मिस्टर विजय टॉम को पसंद करने के कई कारण देना गिना देंगे. आप इन दोनों फॉर्मेनों में से जिसे ज्यादा काम कर देंगे वह उतना ही ताकतवर बनता जाएगा. अगर मिस्टर पराजय को ज्यादा काम दिया जाएगा तो वह अपने कर्मचारियों की संख्या बढ़ा देगा और आपके दिमाग की ज्यादा जगह पर कब्जा कर लेगा. एक दिन ऐसा आएगा जब वह आपके दिमाग के विचारों का पूरा उत्पादन अपने हाथ में ले लेगा और इसके बाद आपकी मानसिकता पूरी तरह नकारात्मक हो जाएगी. समझदारी इसी में है कि आप मिस्टर पराजय को तत्काल नौकरी से निकाल दे. आपको उसकी जरूरत नहीं है. यस, आपको इसको हम लोग उनकी कंक्लूड करते हैं और आगे बढ़ते हैं, और मैडम ही पढ़ेंगे अगला सेशन, सुनंदा मैम ही कंटिन्यू करेंगे. तो यहाँ पे आप लोगों ने देखा कि जैसे आपकी सोच होती है वैसे आपके लाइफ में एक्टिविटी होगा और वैसे ही रिजल्ट आएगा. तो इसके लिए हमने इसके पहले भी एक चीज पढ़ी थी, वो ये थी कि ये वाला फॉर्मूला किसी को अगर याद है तो बता दीजिए. टी फॉर्मूला. Thought, emotion, action is equal to result. यस. तो यहाँ पे हमने जैसे देखा कि हम लोग जैसा सोचते हैं वैसे इमोशन क्रिएट होगा, वैसा एक्शन होगा और वैसे ही हमारा लाइफ में इसके रिजल्ट्स और परिणाम दिखाई देंगे. तो हमारा माइंडसेट, जैसे यहाँ पे एक एग्जांपल दिया था कि मिस्टर पराजय टॉम को नापसंद करने के कई कारण गिना देगा और मिस्टर विजय टॉम को पसंद करने के कई कारण गिना देगा. तो हमारी अंदर की, हम पॉजिटिव निगेटिव होते रहते हैं, हमारे अंदर पराजय विजय दोनों मिस्टर होते हैं, है ना. इस बात को मानते हैं आप लोग अब तक जो पढ़ा है इसके अनुसार? हेलो, Yes, sir. मैं चाहता हूँ कि ज्यादा से ज्यादा लोग रिप्लाई दे फटाफट. Yes, sir. इससे Yes, sir. Yes, sir. है ना, मुझे पता चले कि कितने लोग सुन रहे हैं. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हाँ, और Yes, बीच बीच sir. में आपको अगर कुछ लिख के भी आपको रिप्लाई करना है तो कर सकते हैं आप लोग. आगे बढ़ते हैं हम लोग. तो देखिए हर एक के अंदर मिस्टर टॉम और मिस्टर पराजय और जय होते हैं, और ये सामने वाली चीजों में, जैसे यहाँ पे टॉम नाम लिया है इन्होंने, लेकिन हर बार देखिए अगर मैं पॉजिटिव हूँ मुझे लगेगा ओके लाइफ केयर जैसा कंपनी नहीं है. अगर मैं निगेटिव हूँ, कुछ प्रॉब्लम हो जाता है, कुछ लफड़ा हो जाता है, टीम में कुछ गड़बड़ी हो गई, बीवी कम हो गया, तो मुझे ओके लाइफ केयर खराब लगने लग जाता है. मैं अगर मिस्टर विजय को प्रमोट करता हूँ, मैं म्यूट कर देता हूँ सब. यस, अगर मैं पॉजिटिव हूं तो हर एक चीज में पॉजिटिव लगेगा. अगर मैं निगेटिव हूं हर एक चीज में निगेटिविटी दिखाई देगी. अगर मैं पॉजिटिव हूं मुझे लगेगा यार ओके लाइफ केयर एकदम जबरदस्त है, दोनों लेग कैरी फॉरवर्ड होने वाला धंधा है ना. जितना धंधा पिछले महीने में आया था उतने धंधे के लिए कुछ करना ही नहीं पड़ता.
ऑटोमेटिक धंधा होता है, दोनों लेग में धंधा आता है, तीनों लेग में आता है, चारों लेग में आता है, कैरी फॉरवर्ड तो चारों लेग में है, ऐसा पॉजिटिव माइंड बोलेगा। और जब मैं नाराज रहूंगा, मैं निगेटिव रहूंगा, कुछ लफड़ा होएगा, तो मुझे ऐसा लगेगा कि यार ये जनरेशन प्लान में तो कैरी फॉरवर्ड नहीं होता है, अच्छा होता कि मैं बाइनरी में होता, एक लेग कैरी फॉरवर्ड होता। पॉजिटिव माइंडसेट बोलता है चारों लेग कैरी फॉरवर्ड होते हैं, निगेटिव माइंडसेट बोलेगा एक लेग भी कैरी फॉरवर्ड नहीं होता, मेरे तो पॉइंट चले गए। तो जैसा आपका सोच है वैसे आपको हर चीज में पसंद आएगा या नापसंद होगा, राइट। और आप इन दोनों में से जिसे ज्यादा काम देंगे, मतलब आपके अंदर पॉजिटिविटी भी है, निगेटिविटी भी है, अगर आप निगेटिविटी को ज्यादा बढ़ावा देंगे तो उतना आप कम ताकतवर बनते जाएंगे, आप वीकनेस आपके बढ़ते जाएंगे। और जितना आप पॉजिटिव को बढ़ावा देंगे, ताकतवर बनाएंगे, उसको इनपुट देंगे, उतना पॉजिटिविटी ज्यादा बढ़ेगी और उससे आपका मानसिकता भी पॉजिटिव हो जाएगी। तो हम यहाँ पे एक लास्ट वाला लाइन जो काफी इंपॉर्टेंट है, समझदारी इसी में है कि आप मिस्टर पराजय को तत्काल नौकरी से निकाल दें। इसका मतलब क्या हो सकता है, बोलिए जरा। जी सर, जो कोई क्या नेगेटिव है ना मतलब इसका? उसको इसके पीछे नहीं लगना चाहिए। हाँ, मतलब जैसे ही निगेटिविटी आती है वैसे उसको नौकरी से निकाल दे। कैसे इसको नौकरी, मतलब निगेटिव थॉट्स को निकाल देना है, इसके बारे में आगे लिखा होगा, राइट, उसको भी हम लोग पढ़ने वाले हैं। तो समझदारी इसी में है, आप मिस्टर पराजय को तत्काल नौकरी से निकाल दें। मैं पॉजिटिव रहूंगा तो मुझे सोनम मैम अच्छे लगेंगे, मुझे अखिलेश जी अच्छे लगेंगे, आदित्य जी से मुझे पॉजिटिव रिप्लाई मिलेगा, मुझे ओके के बारे में अच्छी अच्छी बातें सुनने के लिए मिलेंगी। लेकिन अगर मैं निगेटिव हो गया, है ना, मेरे लाइफ में कुछ भी हो जाए, बीवी से झगड़ा होता है तो भी मैं अगर निगेटिव हो जाता हूँ तो भी ओके खराब लगेगा, तो भी दुनिया खराब लगेगी। तो ये जो मिस्टर पराजय है उसको तुरंत नौकरी से निकाल देना बहुत इंपॉर्टेंट है। और जिससे दुख होता है, जिससे कॉन्फिडेंस कम होता है, वो है मिस्टर पराजय, राइट। अगर मैं पॉझिटिव्ह हूं तो मुझे लगेगा की अरे जे माझे लीडर करतात ते एकदम भारी आहे। मी जर निगेटिव्ह असेल तर मग मला वाटतं माझ्या लीडरने हे नाही केलं, माझ्या लीडरने ते नाही केलं, ही गडबड झाली, ती गडबड झाली, म्हणजे मला सगळं निगेटिव्ह दिसायला सुरू होतं, राइट। अब कौन आने वाला है आगे बढ़ने के लिए, फटाफट यहाँ से। सर मैं ही पढ़ेगी। यस, इथून सुरू करा। समझदारी इसी में ही है, आप मिस्टर पराजय को तत्काल नौकरी से निकाल दे। आपको उनकी जरूरत नहीं है, आपको उनकी इस सलाह की जरूरत नहीं है कि आप कोई काम क्यों नहीं कर सकते, कि आप क्या अक्षय में है और आप क्यों असफल होंगे इत्यादि। जहां आप पहुंचना चाहते हैं वहां तक आपको पहुंचने में मिस्टर पराजय आपकी कोई मदद नहीं कर सकते। इसीलिए मिस्टर पराजय को आप धक्के मारकर अपने दिमाग की फैक्ट्री से बाहर निकाल दे। पूरे समय मिस्टर विजय से ही काम ले। जब भी आपके दिमाग में कोई विचार आए तो मिस्टर विजय को ही वह काम सौंपे। वह आपको बताएंगे कि आप किसी तरह सफल हो सकते हैं। अगले 24 घंटों में अमेरिका में 11,500 नए ग्राहक जाएंगे। जनसंख्या तेजी से बढ़ रही है। अगले 10 सालों में 3.5 करोड़ लोगों की वृद्धि का अनुमान है। इसका मतलब है 5 बड़े शहरों में वर्तमान जनसंख्या न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजलिस, डेट्रॉइट और फिलाडेल्फिया। कल्पना करें, नए उद्योग, नए वैज्ञानिक आविष्कार, बढ़ते हुए बाजार, हर तरफ अवसर है, अवसर ही अवसर है। यह अच्छी खबर है, जिंदा रहने के लिए यह अद्भुत समय है। हर क्षेत्र में ऐसे अवसर बिखरे हैं जहाँ छोटी
चोटी के लोगों की रिकॉर्ड मांग है। उन लोगों की जिनमें दूसरों को प्रभावित करने की अधिकतम योग्यता है, जो दूसरों का मार्गदर्शन कर सकते हैं, वो जो उनके लीडर बनकर उनकी सेवा कर सकते हैं, और जो लोग ऐसे लीडर बनेंगे वे सभी आज वयस्क है या वयस्क बनने वाले हैं। उनमें एक आप भी हो सकते हैं। आर्थिक व्यवस्था में उछाल का यह मतलब नहीं है कि आप व्यक्तिगत रूप से सफल हो ही जाएंगे। देखा जाए तो अमेरिकी अर्थव्यवस्था में उछाल हमेशा ही रही है, परंतु इसके बाद भी लाखों करोड़ों लोग संघर्ष ही करते रहते हैं और सफल नहीं हो पाते। ज्यादातर लोग औसत जिंदगी के दलदल में ही फंसे रहते और पिछले 2 दशकों से लगातार चल रहे हैं। रिकॉर्ड अवसर का लाभ नहीं उठा पाते और आगे आने वाले अच्छे समय में भी ज्यादातर लोग चिंता ही करते हैं, रड़ते रहेंगे जिंदगी भर, खुद को आरोग्य मानते हुए। सर थोड़ा ओके, ऊपर करना। यस, मैं यहाँ से हम लोग थोड़ा इसको कंक्लूड करते हैं और विद नए रीडर के साथ आगे बढ़ेंगे। तो सिंपल सी चीजें हैं, बहुत सारे एग्जाम्पल यहाँ पे दिए हैं कि अगर आप पॉजिटिव सोचेंगे तो आपको हमेशा पॉसिबिलिटीज नजर आएंगी, आपको सारा हैप्पी हैप्पी दिखाई देगा। और अगर आप निगेटिव है तो आपको सारा निगेटिव और दुखी, डर का माहौल, चिंता का माहौल, राइट, यही दिखाई देगा। तो आप पॉजिटिव है तो सफल होंगे, निगेटिव है तो हमेशा ये असफल वाले दलदल में ही फंसे रहेंगे, डरते रहेंगे, चिंता करते रहेंगे, जिंदगी भर खुद को अयोग्य मानते हुए घिसटते ही रहेंगे और वह काम नहीं कर पाएंगे जो वह करना चाहते हैं। इनका परिणाम, आपको आवाज आ रही है ठीक से? Yes, sir. इसका परिणाम ये होगा कि उन्हें उनके काम के बदले कम तनख्वाह मिलेगी, उनकी खुशी छोटी खुशी ही होगी। जो लोग अवसर का भरपूर लाभ उठाते हैं, और मैं यहाँ कहना चाहता हूँ कि आप भी उन लोगों में से एक हो सकते हैं, क्योंकि अगर ऐसा नहीं होता तो आप इस पुस्तक को पढ़ने के बजाय किस्मत के भरोसे ही बैठे होते हैं। देखिए, जो पॉजिटिव लोग हैं वो अपॉर्चुनिटीज का लाभ उठाने का हमेशा हमेशा सोचते रहते हैं। वे ऐसे समझदार लोग होंगे जो यह सीख लेंगे कि बड़ी सोच के सहारे खुद को सफलता के रास्ते पर किस तरह ले जाया जा सकता है। तो इस सब में एक अगर इम्पोर्टेंट बात बताई जाए तो सबसे बेसिक यहाँ तक हमें पता चलता है कि हम लोग पॉजिटिव रहना चाहिए कि निगेटिव रहना चाहिए। पॉजिटिव सर, हमेशा हमारे दिमाग में दोनों चीजें होंगी कि नहीं होंगी? होगी सर, लेकिन लेना हमारे ऊपर है। लेकिन जिस चीजों के वजह से हमारे अंदर डर पैदा होगा, चिंता होगी, जिससे नकारात्मक भूमिका आएगी, वो उन थॉट्स को हमें रखना है कि छोड़ देना है? छोड़ देना है सर। छोड़ देना है। कई बार ऐसा होता है कि घर में कोई माँ बाप से हो, भाई बहन से हो, बीवी बच्चों से हो, कई बार ऐसा लगता है कि अरे मला अशी वागणूक काम मिलते। एक बार जैसे ही आपके दिमाग में ख्याल आता है कि ये लोग मुझसे अच्छे बात नहीं कर रहे, ठीक से ढंग से बात नहीं कर रहे, उन विचारों को छोड़ दो। अगर उसी विचार में आधे घंटे रह जाएंगे तो आपको फिर पुराना सब कुछ याद आ जाएगा जो 10-15 साल में हुआ है। फिर आप बहुत ज्यादा निगेटिव होते जाएंगे और इस वजह से पूरा दिन आपका खराब होता जाए। हो सकता है पूरा हफ्ता, पूरा महीना और पूरी जिंदगी कई सारे लोगों के बारे में होता है। तो जैसे ही निगेटिव थॉट्स आए, जैसे कि हमने देखा था लोनावला में जब सोनम मैम ने हमें द सीक्रेट सीडी दिखाई थी, उस वक्त सीडीज में वो वीडियो में बताया गया था, उस वीडियो में बताया गया था कि दिन में 60,000 विचार आते हैं। तो आपको कैसे पता चलेगा कि ये मिस्टर पराजय है कि मिस्टर विजय है?
तो जिससे आपका एनर्जी डाउन होता है, जिससे आपको दुख ही फील होता है, जिससे आपको मायूस फील होता है, जिससे आपको लगता है कि कुछ नहीं करे ऐसे ही बैठे रहे, तो वो थॉट्स आपके निगेटिव होते हैं। और जिससे आपको एनर्जेटिक फील होता है, खुशी महसूस होती है, कुछ नया करने का एनर्जी आता है, वो थॉट्स होते हैं मिस्टर विजय वाले। तो जैसे ही मिस्टर पराजय आपको लगता है कि आपके सामने आ गया है, तो आपको उन विचारों को छोड़ देना। राइट, आगे बढ़ते हैं हम लोग। मुझे मुझे लगता है कि इतना ही इन सब में से लेने वाली चीजें थी। तो आगे बढ़ते हैं, और यहाँ से कौन पढ़ेगा? कोई नया रीडर? सर मैं पीके पाटील सर, चला थोडा पुरुषांना पण चान्स देऊया, महिला आघाडी। यस, क्योंकि अगर ऐसा नहीं होता तो आप इस पुस्तक को पढ़ने के बजाय किस्मत के भरोसे से बैठ होते। वे ऐसे समझदार लोग होंगे जो यह सीख लेंगे कि बड़ी सोच के सहारे खुद को सफलता के रास्ते पर किस तरह ले जाया जा सकता है। अंदर चले जाए, सफलता का दरवाजा आज पहले की तुलना में ज्यादा खुला हुआ है। यहाँ ठान ले कि आप भी सफल लोगों के समूह में शामिल होना चाहते हैं। आप भी अपनी मन चाही चीज हासिल करना चाहते हैं। सफलता की तरफ यहाँ आपका पहला कदम होगा। यह एक मूलभूत कदम है। इस कदम को उठाए बिना काम नहीं चलेगा। कदम एक, खुद में विश्वास करे कि आप सफल हो सकते हैं। विश्वास की शक्ति को किस तरह विकसित करें? विश्वास की शक्ति को करने और विश्वास को दृढ़ बनाने के लिए 3 उपाय किए जा सकते हैं। 1, सफलता की बात सोचे, असफलता की बात न सोचे। नौकरी में, घर में असफलता की जगह सफलता के बारे में सोचे। जब आपके सामने कोई कठिन परिस्थितियां आए तो सोचे मैं जीत जाऊंगा। यह न सोचे शायद मैं हार जाऊंगा। जब आप किसी से प्रतियोगिता करे तो सोचे मैं सर्वश्रेष्ठ हूँ। यह न सोचे मैं उसके जितना योग्य नहीं हूँ। जब अवसर नजर आए आवाज गेला। पाटील जी, तुमचा म्यूट झाला माईक. येस, बोला बोला. अपने चिंतन सुपर हा, येतोय, आवाज येतोय. सर जरा हाँ यस यस मैं इस नहीं कर सकता अपनी चिंतन प्रक्रिया इस विचार को हावी हो जाने दे। मैं सफल होकर दिखाऊंगा। सफलता के बारे में सोचने से आपका दिमाग 80 योजना बना लेता है। ओके, म्यूट झाला तुम्ही. काहीतरी गडबड चालली. हा, पाटील सर म्यूट झालाय, कदाचित कॉल वगैरे आला असेल. सफलता के बारे में सोचने का दिमाग ऐसी योजना बना लेता है जिससे आपको सफलता मिलती है। उल्टा होता है। असफलता के बारे में चिंतन करने से आपका दिमाग ऐसे विचार होता है जिससे आपको सर ऊपर ओके, यहाँ तक कंक्लूड करते हैं. विश्वास की, बघा, सगळ्यात पहिला पॉइंट आहे की आपण विश्वास केला पाहिजे की मला यश मिळणार, है ना. बिलीफ आपला असला पाहिजे. आता विश्वास विकसित कसा करायचा? आतापर्यंतच्या बुक मध्ये आपल्याला कळालं की पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या अँगलनं पुढे सरकायला पाहिजे. पण विश्वास ठेवायचा कसा? विकास म्हणजे विश्वासच्या शक्तीला, बिलीफची जी पॉवर आहे त्याला आपण डेव्हलप कसं करायचं आपल्या आतमध्ये, तर त्यासाठी 3 पर्याय दिलेले, 3 उपाय दिलेत. त्यातला पहिला, आप लोग सुन रहे तो बोलिए यस. यस सर. यस सर. यस सर यस. सबसे पहली बात तो पीके पाटिल जी, एकदम बढ़िया आपने रीडिंग किया है. आवाज खणखणीत आहे, आवाजातला चढ उतार, पॉइंट, म्हणजे बोलण्यामधनं ह्या गोष्टी क्लिअर होतात आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. म्हणूनच आपण बुक रीडिंग करतोय. कारण बघा, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तर आपला सगळा खेळ हा सगळा शब्दांचा आणि आवाजाचा आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट कसं समजावताय
एक माणूस -90 घेऊन जातो त्याचा सेल होत नाही आणि एक माणूस -90 घेऊन जातो त्याचा सेल होतो, म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी आहे है ना. त्याच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्ट उच्चार आहेत, त्याच्या बोलण्यामध्ये आवाजामध्ये चढ उतार आहे, तर आणि तरच तो मेसेज परफेक्ट समोरच्याच्या काळजापर्यंत पोहोचणार आहे. तर आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे, लक्षात घ्या. समजा उद्या काही लोक आहेत ज्यांना आज भीती वाटली की मला वाचता येत नाहीये, तुमचा रोल असला पाहिजे आज तुम्ही एक 10 पानं कुठल्या तरी पुस्तकाची वाचा, जमलंच तर हे पुस्तक वाचा. ज्या पेज नंबरला आपण थांबू तिथनं पुढचे 10 पेजेस तुम्ही आज वाचून घ्या, म्हणजे उद्या गडबड होणार नाही है ना. मग छोट्या छोट्या कधी कधी भीती वाटत असते 4 लोकांमध्ये वाचताना, तर ती परिस्थितीजन्य चुका होऊ द्या. पण जर समजा वाचताना गडबड होते, रेग्युलर गडबडी होतात आहे, तर आपण कुठंतरी स्वतःला प्रॅक्टिसमध्ये टाकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. राईट. कारण याच गोष्टी ज्या आवाजातला चढ उतार आहे, त्या आवाजातला शब्दांवर कुठं जोर द्यायचा, कुठं थांबायचं, कुठं कॉमा आहे, कुठं पूर्णविराम आहे, या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप जर झाल्या तर एक चांगला वक्ता, चांगला सेल्समन कोण असतो, तो चांगला स्पीकर आहे. मग चांगला स्पीकर जर बनायचा असेल तर थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर थोडंसं वाचन करा, उद्याच्या सेशनसाठी आज वाचन करा, ही रिक्वेस्ट आहे. कराल तर खूप चांगलं काम होईल तुमच्यासाठी. राईट. 3 पर्याय दिलेत विश्वासची शक्ती डेव्हलप करण्याचे. पहिला, सफलता की बात सोचे, असफलता की बात न सोचे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह करूच नका. होणार नाही म्हणून डोकं लावू नका. आमकं काम कसं नाही होणार याच्यावर डोकं लावण्यापेक्षा तेवढंच डोकं लावूया आमकं काम कसं होऊ शकतं. राईट. नोकरी में, घर में असफलता की जगह सफलता के बारे में सोचे. कुठली पण कठीण परिस्थिती आली तर मी जिंकेल किंवा मी कसं जिंकेल याच्यावर डोकं लावा. येस, काही लोकांचा व्हिडिओ जास्त चालतोय तर तुम्ही व्हिडिओ बंद करून एकदा सेट होऊन घ्या आणि मग पुन्हा स्टेबल झाले की परत कॅमेरा चालू करा. जब आपके सामने कोई कठिन परिस्थिति आए तो सोचे कि मैं जीत जाऊंगा, यह न सोचे कि शायद मैं हार जाऊंगा. जब आप किसी से प्रतियोगिता करें तो सोचे मैं सर्वश्रेष्ठ हूं. काल असा मला वाटतं आपला डायलॉग झाला होता की मी म्हणायचं या जगात सगळ्यात भारी मी, आणि असं प्रत्येकाने म्हणायचं जगात सगळ्यात भारी मी, मग बाकीची लोक आहेत. हा विचार नाही करायचा की मी बाकीच्यांपेक्षा हुशार नाहीये किंवा बाकीचे पुढे आहेत, बाकीचे हुशार आहेत, काय देणे घेणं नाही. या जगात सगळ्यात भारी मी, मग बाकीचे, असं प्रत्येकाने विचार करायचा. राईट. आणि म्हणून येस, पी.के. पाटील सर पुढचा पार्ट कंटिन्यू करू शकाल? यस सर. यस सर. येस. मला वाटतंय असफलता सर, असफलता के बारे में. हा, इथपासून तुम्ही कंटिन्यू करा. यस सर. यस सर. बोलिए. असफलता के बारे में सोचने से इसका ठीक उल्टा होता है. असफलता के बारे में चिंतन करने से आपका दिमाग ऐसे विचार सोचता है जिनसे आपको असफलता हाथ लगती है. अपने दूसरा, अपने आप को बार बार याद दिखाए कि आप जितना समझते हैं आप उससे कहीं बेहतर है. सफल लोग सुपरमैन नहीं होते. सफलता के लिए सुपर इंटेलेक्ट का होना जरूरी नहीं है. नहीं, सफलता के लिए किसी जादुई शक्ति या रहस्यमय तत्व की आवश्यकता होती है और सफलता का भाग्य से भी कोई संबंध नहीं होता. सफल लोग साधारण लोग ही होते हैं, पर ऐसे लोग होते हैं जिन्हें अपने आप पर विश्वास है, अपनी क्षमताओं पर विश्वास है और जो मानते हैं कि वे सफल हो सकते हैं. कभी खुद को सस्ते में न बेचे. तीसरा, बड़ी सोच में विश्वास. पहिला हा एक पॉइंट कंक्लूड करूया आपण. यस. की पहिला पॉइंट होता की तुम्ही कायम कसं होणार यशाच्या बाबतीतला विचार करा. यशस्वी कसं होईल याच्यावर डोकं लावा. मग परिस्थिती ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी जुळवून देते. तुमचा मेंदू काम करतो की कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं. दूसरा, आप बार बार याद दिलाए कि आप जितना समझते हो आप उससे कहीं बेहतर है. सफल लोग सुपरमैन नहीं होते, नॉर्मली लोग होते हैं. बस उनकी पॉजिटिव शक्ति, पॉजिटिव विचार की शक्ति उनको आगे लेके जाती है. सफल लोग साधारण लोग ही होते हैं, लेकिन उनका अपने आप पे विश्वास होता है और जो भी उनके पास है, कैपेसिटी हो,
साधन हो, लोग हो, उसको लेके मैं सफल हो जाऊंगा, इसके बारे में वो हमेशा सोचते हैं। तीसरा पॉइंट, यस सर। बड़ी सोच में विश्वास करें। आपकी सफलता का आकार कितना बड़ा होगा या आपके विश्वास के आकार से तय होगा। अगर आपके लक्ष्य छोटे होंगे तो आपकी उपलब्धियां भी छोटी होगी। अगर आपके लक्ष्य बड़े होंगे तो आपका सफलता भी बड़ा होगा। एक बात कभी न भूले, बड़े विचार और बड़ी योजनाएं अक्सर छोटे विचारों और छोटी योजनाओं से आसान होते हैं। येस, हा एक पॉइंट कंक्लूड करू आणि विथ नवीन रीडर पुढे सरकणार आहे आपण. पहिला की हा विचार करायला पाहिजे की मी करू शकतो. दुसरा पॉइंट की कायम डोक्यात ठेवा की सफल होणारी लोक असे काही 2-4 हात 2 डोकी है ना, असं भयंकर काय खतरनाक लोक नसतात किंवा यांचे मेंदू आपल्यापेक्षा डबल साइजचे नसतात. तर पहिलं, सफलता के बारे में सोचे, आप सफल होंगे इस पर विश्वास करें. दुसरा, सफल होणारी माणसं जगापेक्षा वेगळी नसतात. आणि तिसरा, बडी सोच में विश्वास करें. तुम्ही जेवढा मोठा विचार कराल, जे काल आपण ड्रीम्स बद्दल सुद्धा बोलत होतो, जेवढा मोठा विचार करू, कारण नॉर्मल विचार केला तर आपल्या मेंदूला तेवढी सवय आणि तेवढंच काम होणार आहे. बड़ा सोचेंगे, बड़ा विश्वास करेंगे, बड़े सपने देखेंगे तो आपकी सफलता का आकार बड़ा होगा. राइट? आपका विश्वास जितना बड़ा उतना सफलता और उतना आपकी अचीवमेंट बड़ी होगी. राइट? आणि मग आपला मेंदू त्या पद्धतीने विचार करायला सुरू करतो. बड़े विचार, बड़ी योजनाएं अक्सर छोटे विचारों और छोटी योजनाओं से आसान होते हैं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो बघा की ट्रॅव्हल फंड आणि बीबीएफ करणं फार अवघड आहे, है ना. छोटं प्लॅनिंग आहे ना, फार अवघड आहे. पण सुपर ऍक्टिव्ह कार फंड, हाऊस फंड, सुपर फ्लॅगशिप, मेगा फ्लॅगशिप फार सोपं आहे. हे फक्त म्हणण्यासाठी नाही. बड़े विचार, बड़ी योजनाएं अक्सर छोटे विचारों और छोटी योजनाओं से आसान होते हैं. 5,000 बीवी काढणं सोपं आहे. तुम्ही बघा, एखाद्या माणसाला तुम्ही जर 10,000 रुपये भरा म्हणलात ना, तर त्याला वाटते की पैसे नाहीयेत. पण तुम्ही त्याला सांगा की 1,00,000 रुपये मध्ये शॉपी मिळणार आहे, तर शॉपी म्हणलं, मोठा विचार दिला ना, कधी कधी समोरच्या माणसाला ते भांडवल छोटं वाटायला लागतं. राइट? बड़े विचार, बड़ी योजनाएं अक्सर छोटे विचारों और छोटी योजनाओं से आसान होते हैं. लेकिन लफड़ा ये है कि हम लोग बड़ा विचार और बड़ी योजनाएं करना नहीं चाहते, क्योंकि हमें ही डर लगता है कि शायद नहीं होगा. पहला नियम है ना, सफलता के बारे में हम लोग सोचते नहीं है, हमें डर लगता है कि हम लोग असफल हो जाए. तर 3, विश्वास जर वाढवायचा असेल तर सफलता के बारे में सोचे. बार बार याद दिलाए कि सफल होने वाले लोग भी हमारे तरह ही होते हैं और बड़ी सोच में विश्वास करें. हे 3 गोष्टी लक्षात राहतील का? यस सर. चलो रिपीट करा. यस सर. पहिला पॉइंट काय है? किसके बारे में सोचे? दूसरा पॉइंट, बार बार याद दिखाए. याद दिलाए कि जो सफल होते हैं वो कैसे होते हैं, हमारी तरह होते हैं कि थोड़ा अलग होते हैं? अलग होते हैं सर. हमारी तरह ही होते नहीं, यही तो लफड़ा है. बार बार याद दिलाय की हा आपल्यासारखेच असतात. 2 हात, 2 पाय, 1 काळीज, 1 किडनी, 2 किडनी है ना, 1 हृदय. असं काही महान त्यांच्याकडे काही नसते. सगळे आपल्यासारखेच आहेत, फक्त विचार वेगळे आहेत. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? बड़ी सोच. बड़ी सोच. बड़ी सोच में विश्वास करें. चलो आगे बढ़ते. इन पॉइंट को अगर आप लिख रहे हो तो आपसे बढ़िया कोई इंसान नहीं है. लेकिन अगर आपको लगता है की नाही सर माझ्या सगळं लक्षात राहील, तर लिहून घ्या. अजून 2 दिवसांनी काहीच लक्षात नाही राहणार. जर तुम्ही नोट्स बनवत असाल, तुम्ही सिरियसली ऐकत असाल, तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, मला एवढं माहितीये की 100 लोक जर मला ऐकत असतील तर 100 मधनं 20% इमानदार आहेत, 80% बेईमानदार आहेत. बेईमानदार म्हणजे जे नोट्स काढणार नाहीत, जे लक्षात ठेवणार नाहीत, जे रिप्लाय देणार नाहीत. उद्या जर यातलं एक पॉइंट सांगायला लावलं तर ते म्हणणार सर लक्षात नाही राहिलंय. हा, आणि आम्हाला हा माहिती आहे की 100 मधनं, रेल्वेच्या 100 डब्यांमधनं 20 डब्याचे एसी असतात, है ना. जेवढं दूध आहे तेवढं लोणी निघत नाही. आम्हाला माहिती आहे की 20% ही वेगळीच क्वालिटी असते जी 80% काम करण्यासाठी स्वतःला 3 फॉर्म्युलांमध्ये टाकायला तयार असते. आणि 80% लोक
इतके टाइमपास करणारे मंडळी असतात की सगळ्यात मिळून 20% सुद्धा काम होत नाही. तो मैं यहाँ पे सोचता हूँ कि 80-20 का फॉर्मूला जो है 80% 20%, मैं चाहता हूं कि मेरे लोग 20% से 80% में 80% का काउंट बढ़े, ऐसा नहीं कि 80% में आए. हाँ, इसीलिए मैं सोचता हूं कि आप लोग लिखना चालू करें, नोट्स बनाना चालू करें, उसको रिवाइज करिए, कल जो टॉपिक होने वाला है उसको पढ़ें, तैयारी करके आए. जो आज तक नहीं बोले मॉर्निंग मीटिंग में, रीडिंग में, तो मैं चाहता हूं कि आप लोग कल से खुद हैंड रेज करें कि सर मला बोलायचंय, है ना. यही तो बदलाव होता है. कल मैंने एक स्टेटस रखा था व्हाट्सएप पे, आप लोगों को अगर किसी को याद है तो बोलिए. है ना, पुस्तकं बोलत नाहीत, पण जो माणूस पुस्तकं वाचतो त्याला बोलवल्याशिवाय पुस्तकं थांबत सुद्धा नाहीत, है ना. Yes, yes, म्हणजे बरोबर आहे. Yes, yes. है की नाही. म्हणजे हो पुस्तकं सर. वाचणारा माणूस जबरदस्त बोलतो. जर तसं बोलायचं असेल तर आज तुम्हाला वाचन करावं लागेल. सकाळी उठलो, आवरलं आणि येऊन बसलो कॅमेरा समोर, ऐसा नहीं चलेगा, है ना. बहुत सारे लोग ऐसे भी हैं जिनका कैमरा आज भी चालू नहीं है. हम लोग बार बार लगातार बोलते कि सर देखिए, कैमरा चालू करने का मतलब होता है इंटरैक्टिवली पार्टिसिपेट करो, इतना ही मतलब है. आपकी इन्वॉल्वमेंट बढ़नी चाहिए, आपकी बातों से, आपकी वीडियो से, आपकी रीडिंग से, आपके पार्टिसिपेशन से. हम चाहते हैं कि नॉर्मल रेशो होता है 20% लोग ईमानदार, 80 बेईमानदार. हम चाहते कि हमारा धीरे धीरे 21-79 हो. हम चाहते कि हमारा 30-70 हो. हम चाहते कि 50-50 हो. हम चाहते कि हमारे पॉजिटिव लोग 60% हो और निगेटिव लोगों की संख्या 40% रहे. और धीरे धीरे हम चाहते कि हमारे सारे लोग 100% हमारे जितने भी लोग हैं वो क्वालिटी बनने चाहिए. इसके लिए ये सारा सगळा खटाटोप चालू आहे. तुम्ही सगळेजण तयार आहे का ह्या सगळ्या खटाटोप मध्ये येण्यासाठी? यस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. देखिए, जो तैयार रहेगा वही डेवलप होगा, वरना वैसे तो हर स्कूल में 100 बच्चे होते हैं, टीचर सबको एक जैसा पढ़ाते हैं. एक मेरिट में आ रहा है, एक डिस्टिंक्शन में, एक फर्स्ट क्लास में, और 10-15 फेल भी हो रहा है. और जो मेरिट में आ रहा है, बोर्ड में आ रहा है, मेरिट में आ रहा है, वो बंदा बोलता है आमचे शिक्षक भारी. फेल झालेलं म्हणतं आमच्या शिक्षकांचं काही नीट शिकवणं नव्हतं. टीचर वही है, पोर्शन वही है, सिलेबस वही है, हेडमास्टर वही है, लेकिन सीखने वाले में फर्क है. तो मैं चाहता हूं कि मेरे सारे स्टूडेंट थोड़े ईमानदारी से इन चीजों को सीखें. कितना बजा है जरा देखेंगे, 8:22. ओके, तो आगे बढ़ते हैं. एक एग्जाम्पल, एक पैराग्राफ को मैं रीड करता हूं और आज की मीटिंग को रिव्यू मीटिंग तक लेके चलते हैं. जनरल इलेक्ट्रिक कंपनी के चेयरमैन राल्फ जे कॉर्डिनर ने लीडरशिप कॉन्फ्रेंस में कहा था. क्या कहा था, जरा ईमानदारी से सुनिए. जो भी लीडर बनना चाहता है उसे स्वयं के और स्वयं की कंपनी के विकास की योजना बना लेनी चाहिए. राइट, उसका दृढ निश्चय कर लेना चाहिए. ज्याला लीडर बनायचं असेल त्याला स्वतःच्या आणि स्वतःच्या कंपनीचा विकासाचं प्लॅनिंग करलं पाहिजे. त्यांनी दृढ़ निश्चय केला पाहिजे. कोई भी किसी दूसरे व्यक्ति के विकास का आदेश नहीं दे सकता. कोणीच तुमच्या यशाला अपयशाला कारण ठरत नाही. मगाशी मी सांगितलं की मी निगेटिव्ह असेल तर मला वरचे सगळे लीडर आणि कंपनी सुद्धा खराब वाटायला लागते. मग मला वाटायला लागते की सोनम मॅडमनी असं करायला पाहिजे होतं, आदित्य सरनी ते करायला पाहिजे होतं, अखिलेश सरांनी हे करायला पाहिजे होतं. पण मी पॉझिटिव्ह असेल तर मला वाटतं कोणी काय करो न करो, जाऊ दे मरू दे, माझं प्लॅनिंग मी करतो. राईट, मी माझ्या टीमला घेऊन मी प्रॉपर प्लॅनिंग करेल. कोणाला काय करायचंय नाही करायचंय मला देणं घेणं नाही. कोई भी दूसरे किसी व्यक्ति के विकास का आदेश नहीं दे सकता. म्हणजे राजच्या यशाला राज जबाबदार आहे, राजच्या अपयशाला पण राजच जबाबदार. राजच्या अपयशामध्ये कोणीतरी लीडरनी काहीतरी ऍक्टिव्हिटी नाही केली म्हणून राज फेल झाला असं होत नाही. असं त्यावेळेला वाटायला लागते जेव्हा माझा माइंडसेट निगेटिव्ह असतो. कोई व्यक्ति दौड़ में आगे रहेगा या पीछे रह जाएगा ये इस बात पर निर्भर करता है कि उसकी तैयारी कैसी है. इस सेंटेंस को आप ज्यादा ध्यान से पढ़िए. उसकी तैयारी कैसी है. कई बार ऐसा होता है, मुझे लगता है की मी माग का राहिलो कारण माझ्या सिनियरनं असं केलं, माझ्या कंपनीनं तसं केलं.
एक लक्षात घ्या, या लोकांचा पार्ट असतो, नाही असं नाही. 1%, 2%, 3%, 4%, 5% मॅक्झिमम. 95% मी मागे राहिलो तर मीच जबाबदार आहे, मी पुढे गेलो तर मीच जबाबदार आहे. माझं बीवी कमी झाले तर मी जबाबदार आहे, माझे बीवी वाढले तर मी जबाबदार आहे. माझी 2 माणसं गेली तरी मी जबाबदार आहे, माझ्याकडे 200 माणसं आली तरी जबाबदार कोण आहे? मीच. मी स्वतः. मी स्वतः. लक्षात घ्या, माझे बीवी कमी झाले, माझा चेक कमी झाला, माझा कॉन्फिडन्स कमी झाला, माझ्या सिनियरनं अमकी ऍक्टिव्हिटी नाही केली, माझ्या सिनियरनं ते नाही केलं, कंपनीने हे नाही केलं, हा प्रोडक्ट नाही आणला, मार्केटमध्ये ते झालं, पाऊस जास्त पडला, आमच्याकडे भूकंप झाला, नरेंद्र मोदींनी ती ऍक्टिव्हिटी नाही केली, 15 लाख अकाउंटला आले नाही म्हणून खर्चायला नाही झाले. हे सगळे बहाणे आहेत. हे सगळे बहाने हैं। कोई व्यक्ति दौड़ में आगे रहेगा या पीछे रह जाएगा, ये इस बात पर निर्भर करता है कि उसकी तैयारी कैसी है। उसकी तैयारी, उसके कंपनी की नहीं, उसके सीनियर की नाही, उसकी डाउनलाइन की नाही। कोई व्यक्ती दौड में, मी मुद्दामून या वाक्याला परत परत रिपीट करतोय, कारण इथंच माती खातो आपण। सगळं चांगलं चाललेलं असतं, अचानक मला वाटतं अरे माझा सिनियर मला सपोर्ट नाही करत, आणि हळूहळू माझ्या मनात एकदा तो निगेटिव्ह विचार आला, जिसकी वजह से मेरे अंदर चिंता पैदा होगी, जिसकी वजह से मेरे अंदर डर पैदा होगा, उस वजह से मेरे अंदर असफलता वाले विचार आना शुरू हो जाते हैं और लफड़ा स्टार्ट होता है। हे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतोय, हे मी कुठल्या पुस्तकात वाचून किंवा दुसरं कुठनं तरी ऐकून नाही सांगत आहे। इस माहौल से मैं खुद गुजरा हूं। कई बार ऐसा लगता है की मी फेल झालो त्याला कारण बाकी सगळेच आहेत मी सोडून, आणि मग अजून कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो, आणि मग अशा वेळेला थोडं थांबायला लागतं, थोडं शांत बसायला लागतं, विचार करायला लागतो कि कोई व्यक्ति दौड़ में आगे रहेगा या पीछे रह जाएगा, यह इस बात पर निर्भर करता है कि उसकी तैयारी कैसी है। यह ऐसी चीज है जिसमें समय लगता है, मेहनत लगती है, और इसमें त्याग की आवश्यकता होती है। आपके लिए यह कोई दूसरा नहीं कर सकता। काल परवा अखिलेश सिंग सरांचा एक वीडियो आला होता कि पहले साल मैंने बहुत ईमानदारी से काम किया, पहले 1 साल 2 साल, और मैंने काफी बेहतर काम किया और काफी अच्छा अचीवमेंट किया, लेकिन बीच के 2 सालों में मैंने थोड़ा टाइम पास किया, थोड़ा एंजॉय किया, थोड़ा मैं रिलैक्स हुआ था, इसीलिए मैं थोड़ा डाउन हुआ था, लेकिन अब मेरा गला बैठना वापस शुरू हुआ है। आप लोगों ने सुना सर का वो लाइव वीडियो? हेलो, यस सर, यस यस, गला बैठ है गया ना? था सर। सर का एक यस अगर नहीं सुना है तो जब भी कुछ आता है तो आप लोग प्लीज सुना करिए। जब भी कुछ लीडर का कुछ भी आता है तो उसका सुना करिए। तो उसमें उन्होंने कहा कि तब मेरा गला बैठता था, तब इतिहास हुए, रिकॉर्ड टूटे, अब मेरा गला वापस बैठना स्टार्ट हुआ है साला, अब नए नए रिकॉर्ड बनेंगे। और उन्होंने एक ऐसे बंदे को ज्वाइन किया ओके लाइफ केयर में, जो ऑलरेडी एक कंपनी में, मैं नाम ले लेता हूँ, कोई टेंशन नहीं है, वेस्टिज कंपनी के सोनू शर्मा जी के टीम में से एक ऐसा बंदा जिसका हाईएस्ट इनकम वेस्टिज में 13 लाख रुपए पर महीने का था। वाओ। उस बंदे को उन्होंने ओके लाइफ केयर में लेके आए। उन्होंने ये बोला कि आज मेरा गला वापस बैठना स्टार्ट हुआ है। उन्होंने ये नहीं कहा कि डीके सहारन जी का गला बैठना शुरू होगा तब मुझे ये सक्सेस मिलेगा। उन्होंने ये नहीं कहा कि कंपनी वो करेगी तो मुझे सक्सेस मिलेगा। उन्होंने ये कहा कि मेरा गला बैठना वापस स्टार्ट हुआ। तो ये ऐसी चीज है, तैयारी ऐसी चीज है जिसमें समय लगता है, मेहनत लगती है, इसमें त्याग की आवश्यकता होती है, और ये आपके लिए कोई दूसरा नहीं कर सकता। कोणाला करायला लागणार हे सगळं उद्योग? स्वतःला. हॅलो, स्वतःला. कोणाला करायला लागणार? आपल्याला स्वतःला. स्वतःला. आपल्या यशाला कोण जबाबदार आहे? स्वतः. स्वतः. आपल्या अपयशाला कोण जबाबदार आहे? आपण स्वतःच. आपल्या डेव्हलपमेंट मध्ये कोणाची जबाबदारी आहे? स्वतःची. आपली स्वतःची. आपलं नुकसान झालं तर त्याचं कारण कोण आहे? आपणच आहे. राईट. स्वतः. मग इथून पुढे जर त्याग करायची वेळ आली तर कोणी करायचा? स्वतः. ऍक्टिव्हिटी करायची वेळ आली तर कोणी करायचं? करायची. इमिजिएट झालं पाहिजे, आणि हे सगळं ना इमिजिएट झालं पाहिजे। बघा, जसं बुक रिडिंग करतो ना आपण, त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी कळतात की अरे हा, मी हे करतोय,
चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण त्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला एकदा काय म्हणू ऑथेंटिक एखाद्या माणसाने जर सिग्नल दिला की राजभाई तू करतोय ते बरोबर आहे, मग आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच वेळेला हे कळतं की राजभाई तू ये नहीं कर रहा है ना, आमकी गोष्ट तू करत नाहीये, मग इमिजिएटली करणं फार गरजेचं आहे. मग समय लगेगा लेकिन स्टार्टिंग इमिजिएट होना चाहिए. तयारी करायला लागेल, मेहनत करावी लागेल, त्याग करावा लागेल. त्याग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला सगळं पाहिजे. मी काल परवा बोललो बघा की आपण सगळं मिळणार आहे आपल्याला, पण आपण देवाला निसर्गाला मागत नाहीये, मागायला घाबरतोय आणि मागितलं तर त्या त्या गोष्टीची तेवढी किंमत आहे आणि ती चुकवायला घाबरतोय. राईट. मग आपण त्याग करायला कमी पडतोय. त्याग म्हणजे काय? समजा मी मीटिंगला निघालो ना अचानक तन्मय म्हणतो की बाबा आज फील्डवर जाऊ नका, तर मला त्याला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की आज फील्डवर जाणं का गरजेचं आहे. मी जर म्हणलं की नाही माझं बाळ माझी पॅन्ट पकडून ठेवतंय, बायकोनं मला सांगितलं की आज कुठे जाऊ नका भरपूर पाऊस आहे, आई वडील सांगतात की तिकडच्या भागात पूर येण्याची शक्यता आहे असं टीव्हीला सांगितलंय, कुछ भी होगा, लेकिन मला त्या गोष्टींचा त्याग करणं गरज. मला थोडी सर्दी झाली आहे तरी गेलं पाहिजे, डोकं दुखतंय फील्डवर गेलं पाहिजे, गाडी आहे गाडी नाहीये, काहीतरी करून गेलं पाहिजे. त्याग करणं गरजेचं आहे, पोचणं गरजेचं आहे, काम होणं गरजेचं आहे, धंदा वाढणं गरजेचं आहे. आणि हे मी कोण करू शकतो माझ्यासाठी? ना अखिलेश सर, ना आदित्य कौल सर, ना सोनम मॅम, ना इंद्रजीत सर, ना अजून 10 लीडर. हे सगळं मला करायचंय. जे मला वाटतंय माझ्या धंद्याच्या गरजेचं आहे ते मी करणं गरजेचं आहे. कोणीतरी केलं तर माझं होईल आणि कोणीतरी आपलं काही चुकलेलं कळालं असेल, बरोबर कळालं असेल, सगळं सांगू शकता. 2 हँड रेज झालेले आहेत. दोघांना बोलवेपर्यंत 3रा, 4था, 5वा आज 4-5 आपण रिव्ह्यू घेऊया. कदम वृंदावनी मॅम प्लीज वेलकम. कदम मॅडम प्लीज वेलकम. ओके मॉर्निंग ऑल लीडर अँड सर, थँक्यू मला बोलायची संधी दिली. सर मी एवढंच म्हणल की प्रत्येक जीवनामध्ये जर विचार केला की त्या आपल्याला त्याच्यामध्ये जे समजलं की स्वतःनी स्वतःसाठी जर काही केलं तर काहीतरी मिळणार. कारण माणूस एक असा प्राणी की स्वतःच्या, बाकी कोण मूर्त्या बनवल, कोण इन्कम करल, कोण बिझनेस करल, कोण कशातून पैसे मिळवतंय सगळं मान्य आहे, पण स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार आहे. ते चित्र कसं घडवायचं हे स्वतःच्याच हातामध्ये. कारण दुसऱ्यांमुळे आपण पाठीमागं राहतोय किंवा त्यांनी मला पाठीमागं केलं म्हणून मी केलं नाही, किंवा हेही शब्द महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये की आता हा महिना गेला की मी पुढच्या महिन्याचा राडा करल, पण तो राडा तसा होतच नाही. जसं दमादमाने करून जसं आपल्याला जसं ऍडजस्ट होईल असं असं करत एक जिद्द ठेवली, एक चिकाटी ठेवली, मला हे करायचंय आणि त्याच्यासाठी थोडीशी धावपळ केली. कारण संसार हा प्रत्येकाचा एक बिझनेसच आहे म्हणायला अडचण नाही. पण त्या बिझनेस मधून जसं आपण एक धार्मिक असतं क्षेत्र आणि एक माध्यमिक असतं, तर धार्मिक क्षेत्राला वेळ द्यावा लागतो. कारण मला म्हणायचा मुद्दा एक आहे, संसार हा होत राहतो आणि हे आपलं ह्याचं जे माध्यम आहे देवाचं ते करावं लागतं. तसं हे बाकी काम होत राहतं आणि बिझनेस म्हणलं तर स्वतःने स्वतःला काहीतरी करावं लागतं, त्याच्यापासूनच काहीतरी मिळतं. आणि लोकांवर हे असं करतं ते तसं करतं म्हणून जर राहिलं तर जे मागे पडणार आहे. किंवा आता मला जॉईन केलेले माझे दैवत मीना मॅडम आहेत. मी जर असं म्हणते की मीना मॅडमला याच्यामध्ये 10 लाख मिळाले आणि मला काहीच मिळालं नाही, मीना मॅडमने माझ्यासाठी काहीच केलं नाही, तर मी पाठीमागं जी आहे ती पाठीमागं, मीना तेवढ्यावर थांबणार नाही. मीना एक उंच भरारीच्या दिशेने निघलेली, ती आकाशात भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला तिच्या अर्ध्याने गेलं तर आपणही आकाशात जाऊ. हे स्वप्न जर बाळगीलं उराशी तर 100% सक्सेस होत आपण. त्याच्यामुळे काही वाद नाही. त्याच्यातून मला एवढीच थोडी भूमिका लक्षात आली. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू. एकदम 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 परफेक्ट, एकदम परफेक्ट. म्हणजे जे बुक रिडिंग आपलं चाललंय त्याला ओकेला कनेक्ट करता येणं फार गरजेचं आहे आणि ते एकदम तंतोतंत केलेलं आहे. म्हणजे जे आपण शिकवतोय, जे आपण द्यायचा प्रयत्न करतोय ते पोहोचतंय याचा आनंद आहे. असाच अनुभव आपण ऐकणार आहोत. शोभा कुवर मॅडम कडनं प्लीज वेलकम. थँक्यू सर, थँक्यू. मी धुळ्याहून बोलते, शोभा कुवर. बडी सोच का बडा जादू हे जे तुम्ही बुक निवडलंय याच्या आधी फक्त ऐकून होती, वाचलं नव्हतं. आता नक्कीच मागून घेईल Amazon वरून. खरंच त्याच्यात आपण जे सोचलं ना तेच घडतं सर. आपण विचार जर केला ना मला होत नाही तर ते आयुष्यात तुमच्याकडून कधीच होणार नाही. कारण याच्या आधी ती सवय होती की मला जमणार नाही, मला होणार नाही. हे काय करत होते मी माझ्या माइंडसेटला सांगून ठेवत होते आणि ते शक्य होतच नव्हतं. याच्या आधी बरेचसे म्हणजे संसारात म्हणा, बिझनेस मध्ये म्हणा किंवा नोकरी व्यवसायात म्हणा किंवा घरगुती धंद्यात म्हणा, ते मी अनुभवलंय ना. आता जी परवा दिवशी इन्सिडेंट झाला माझ्याच घरात गेल्या गुरुवारी,
आईचा मोठा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आई येत होती रस्त्यातून आणि रस्त्यात झाला, मी शेतात एक 10-5 मिनिटाच्या अंतरावर. आई पडली अचानक, एका ओळखीच्या माणसाने बसवलं आणि आई पडली, लागली, ती बेशुद्ध झाली. दुसऱ्यांनी उचलून खाटीवर वगैरे टाकलं. मला यातलं काही माहित नाही. नंतर आईला शुद्धी आली आणि हळूहळू माझ्याकडे आली 11 वाजेपर्यंत. मी वाट बघत होती की आई कधी येते, आज का उशीर होते. मी माझ्या माइंडसेटला सांगून ठेवलं की माझी आई माझ्यापर्यंत येणार आहे 11 वाजेपर्यंत शेतात. कारण हे बुधवारीच घडलं होतं, मी सांगून ठेवलं होतं. मध्ये आईला झालं, आई डिस्टर्ब झाली, चालत आली, आई दाय मोकलून रडू लागली. म्हणले अगं असं असं. म्हणलं का उशीर लागला? म्हणले नाही अगं मला गाडीवरून आपटलं. म्हणलं हो का? म्हणलं लय लागलं? हो ना, बघ ना डोक्याला म्हणजे आलं होतं, बरंचसं लागलं होतं, टेंग वगैरे खरचटलं, चिखलाने सगळी भरली होती. म्हणलं ठीक आहे. अगं मी मेली असती, असं झालं असतं, हे झालं असतं. म्हणलं अशी का म्हणते तू? अगं तुझी लेक वाट बघती शेतात, हे देवाला माहिती होतं म्हणलं, म्हणून तुला जरी पाडली तरी उठवली आणि चालत तू माझ्याकडे गेली. हे केवढं भाग्य आहे तुझं. म्हणजे ही बडी सोच का बडा जादू, याच्यात मला हेच सांगायचं की आपण जेवढं पॉझिटिव्हली घेऊ तेवढं आपण पॉझिटिव्ह समोरच्याला पोहोचू शकतो. आई तासभर रडत होती तरी मी म्हणजे एकही आसरू न काढता मी आपल्या सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या. आंघोळ केली, कपडे बदलले, फोन फिरवले, गाडी अवेलेबल नव्हती, काही नव्हती. मुलाला सांगितलं, त्याने धुळ्याहून फोन केले, इकडून तिकडून गाडी आणली आणि आईला तात्काळ दवाखान्यात पोहोचवली. आणि आईला ते पण सांगितलं, म्हणलं अगं आपले ब्रेन फ्यूल एवढं चांगलं आहे ना की त्याची ताकद होती म्हणून तू 5-10 मिनिटात शुद्धीवर आली आणि माझ्यापर्यंत तू चालत आली, एवढी ताकद आहे त्याच्यात. म्हणजे आईला एवढा आनंद झाला की खरंच बाई 3 महिने मी खाल्लं नसतं तर मी मेली असती. आज मीच जर ते आईला प्रतिसाद दिला असता, एवढत बसली असती, खरंच बाई तू मेली असती, मग मला भेटलीच नसती. हा माझा माइंडसेट मी बदललाय. आज ऍक्सिडेंट मधून बाहेर काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. शेवटी आईला दवाखान्यात टाकलं, व्यवस्थित सलाईन लावलं, इंजेक्शन लावलं, पटकन घरी आलं. आणि मी पोहोचली नाही दवाखान्यात, दुसऱ्याच रोज पाठवून दिलं, का तर मला बघून जास्त रडेल आई. मी आपली मागे राहिली. नंतर घरी आल्यावर खायला नेलं, असं केलं. म्हणलं आई आहे ना व्यवस्थित, आपण लगेच ब्रेन फ्यूल चालू करू. 3 दिवसात आईला ब्रेन फ्यूल चालू केलं. दवाखान्याच्या गोळ्यांची ऍलर्जी व्हायला लागली. म्हणलं मला नको येत्या. म्हणलं ठीक आहे, आपलं ब्रेन फ्यूल चालू करूया. म्हणजे आपल्या मेंदूला आपण जे सांगतोय ना तेच मेंदू करणार आहे. तर मेंदू आपला मालक नाहीये सर, आपण त्याचं मालक आहे. कारण मेंदू हा स्थिर आहे, तो चालना देतो, त्याबद्दल वाद नाहीये. पण मी जेव्हा सांगेल तेव्हा तो मेंदू काम करतो. तो बाहेर निघून येणार नाही की चला शोभा मॅडम साठी मी पळतोय. हे मला करायचंय, मला हातपाय दिलेत, मला बुद्धी दिली, वापर मला करायचा आहे. आजपर्यंत आपण कॅम्प्युटर बघतोय, कॅम्प्युटरमध्ये आपण माहिती घालतो, कॅम्प्युटर आपल्याला नाही देत. त्याच्यामुळे प्रत्येकाने माइंडसेट केला पाहिजे की मेंदू माझा मालक नाहीये, मी मेंदूचा मालक आहे. मी त्या मेंदूला सांगितलं पाहिजे मला असं करायचंय, मला तसं करायचंय. तेव्हा तो मेंदू परफेक्ट स्थिर जागेवर परफेक्ट. बसून फक्त क्रिया चालतो. ह्या पुस्तकातून हे शिकायला मिळालं सर की आपल्या मेंदूवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या कार्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि सरळ गतीने चाललं पाहिजे. मग किती अडचणी येऊ दे, काही येऊ दे, आपण मागे हटलं ना पाहिजे. थँक्यू सर. येस, थँक्यू व्हेरी मच. पर्सनल लाईफशी चांगलं रिलेट केलं तुम्ही. एक घटना घडली आणि त्या घटनेमध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर समोरच्या माणसासोबत आपण पण टेन्शन घेणं. दुसरा ऑप्शन होता की बिलीव्ह करणं की सगळं चांगलं होणार आहे आणि पॉझिटिव्हिटी भरणं गरजेची होती, ज्याच्यामधनं भीती आणि चिंता निर्माण होईल असला विचार केला की सगळं वाईट घडतं. आणि मग मिस्टर पराजयला आपण पटकन आईच्या डोक्यामधनं पण काढून टाकला, आपल्या डोक्यात सुद्धा येऊ दिला नाही आणि म्हणून पुढच्या घटना पॉझिटिव्ह घडत गेल्या. सो नेक्स्ट व्यक्तीला मी इथं बोलवतोय, जयश्री गायकवाड मॅडम, प्लीज वेलकम. ओके मॉर्निंग सर. मला ह्या गोष्टीतून हे शिकायला मिळालं की जे इतिहास करतात हे सर्वसामान्य लोक आपल्यासारखेच असतात, तेच इतिहास करतात. आणि फील्डवर ज्या वेळेस आपण कमी पडतो, म्हणजे एखाद्याने जास्त पळून पळून कामं केली, म्हणजे नाही का रेस दौड, जे आता तुम्ही जो हे सांगितलं कि तो उसकी दौड़ कितनी ज्यादा या कम उसे हमें नहीं देखना चाहिए, नहीं क्या? वो कम दौड़ा तो हार ही जाएगा, लेकिन ज्यादा दौड़ा तो वो जीत ही जाएगा. उसे हमें नहीं देखना चाहिए, हमें खुद को देखना चाहिए की हम कितना काम करते. मी हे थोडंसं मराठीमध्ये सांगते की मी गेल्या महिन्यात थोडी कमी पडले म्हणून माझे 10,000 झाले नाही, का तर मी तेवढं बाहेर पडले नाही. मला ह्या गोष्टीतून शिकायला मिळालं. मी थोडी जर जास्त बाहेर पडले असते, फील्डवर गेले असते, तर कदाचित माझे 10,000 किंवा 5-5 हजार मॅच झाले असते. माझे 5च हजार मॅच झाले. म्हणजे याच्यातून मला हे थोडंसं शिकायला मिळालं, हे सांगण्याची संधी मिळाली. तर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या सगळ्यांना क्लिअर झालेल्या जाणवतात आहे.
आणि रिव्ह्यू त्यासाठीच फार महत्वाचा आहे की जो पोचवायचा मुद्दा पोचलाय नाही पोचलाय, आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्या झालेल्या गोष्टींमधनं मी आज काय बदल करणार. जसं मॅडम म्हणलं की अरे मागच्या महिन्यामध्ये मला कळलं की माझ्या अपयशाला मी जबाबदार होते आणि या महिन्यामध्ये जे काही भरघोस यश मिळणार आहे त्यासाठी पण मीच जबाबदार आहे, आणि ही भावनाच आपल्याकडनं काम जास्तीचं काढून घेत असते. सो नेक्स्ट लीडर पी.के. पाटील सर, प्लीज वेलकम. ओके मॉर्निंग सर. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. सर कुठलीही गोष्ट करत असताना मागे हटलं नसलं पाहिजे. स्पर्धा की आपल्याकडे भरपूर आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण टिकायचं असेल तर पूर्णपणे आपले प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आणि आपल्या फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये सांगितलेले सफलता की बार सफलता ही आपल्याला मिळणार आहे, पण आपण त्याप्रमाणे आपण फील्डवरती सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणजे यातून एकच अनुभव घेण्याचं एकच कळू शकते की आपण काम हे केलंच पाहिजे. आणि स्पर्धेत आपल्या पाठीमागे स्पर्धेत कोण काय करेल, आपले पाय खेचणार किंवा आपल्याला इकडून तिकडून पूर्णपणे डिवचत बसणार, त्याच्यापेक्षा आपण फील्डवरती काम करताना इकडे तिकडे न पाहता एकच ध्येय ठेवलं पाहिजे. माइंडसेट आपला पाहिजे की आपण स्पर्धा ही जिंकणारच, आणि त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न केला आपल्याला यश हे प्रॉपर मिळणारच, यात शंका नाही. एवढंच बोलतो सर. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट लीडर कडे आपण चाललोय. नीता रसाळ मॅडम, प्लीज वेलकम. येस सर. गुड मॉर्निंग. ओके मॉर्निंग. म्हणजे या बुक मधून मला एवढंच म्हणजे काही गोष्टी बऱ्याच समजल्या, पण एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की ज्या वेळेला आपण फील्डवर जातो म्हणजे काम करतो त्यावेळेला खूप प्रश्न येतात. मग तिथं खूप जणांचं म्हणणं असते की प्रोडक्ट खूप महाग आहेत, किंवा मग रिझल्ट येतील का, किंवा मग म्हणजे की तुम्ही गॅरंटी घ्या. अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला चॅलेंज करावं लागतं. तर म्हणजे इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना, आपण काही पण म्हणजे करू शकतो. आपण त्या व्यक्तीला जर आपल्या प्रोडक्ट म्हणजे त्याची काय नीड आहे, किंवा तुम्हाला ह्या गोष्टी कशासाठी उपयुक्त आहेत हे जर आपण त्यांना समजून सांगतोय, तर 100% ते पुढची व्यक्ती पण घ्यायला तयार होतात, किंवा त्याची म्हणजे नीड निर्माण करून पण आपण त्यांना त्या गोष्टी देऊ शकतो. किंवा आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत, जे नवीन असतात, ते पण आपल्याकडे येऊन रडतात की सर बाहेर गेलो तर लोक प्रोडक्ट घेत नाहीयेत, खूप महाग आहे म्हणतात, मग ह्याचे रिझल्ट आहेत का, रिझल्ट येतील का, अशा पण गोष्टी बोलतात. मग ते नवीन असतात त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टी जड जातात. पण आपण पण त्यांच्यासोबत रडतच बसलो तर म्हणजे ते कुठंतरी हे होतील, म्हणजे नाराज पण होऊ शकतात, किंवा निगेटिव्ह पण होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे त्यांना कसं सांगायचं की समजा तुम्ही ह्या गोष्टी कशा देऊ शकता, कशा करू शकता, हे जर गोष्टी लिडरनी पण त्यांना जर सांगितलं तर त्यांना पण त्याचं बेनिफिट होऊ शकतं. जसं वॉशिंग मशीन विकत नव्हत्या म्हणून त्यांनी चहा बनवण्यासाठी वॉशिंग मशीन कशा विकल्या, म्हणजे काय कशी नीड निर्माण केली त्या गोष्टीची, आणि त्यांना कशा दिल्या त्यांनी. त्याच प्रकारे आपण आपल्या प्रोडक्टची प्लॅनची त्यांना तशी नीड निर्माण करून जर ह्या गोष्टी प्रेझेंट करतोय तर 100% म्हणजे ह्याचं बेनिफिट आपल्याला भेटणार आहे. तर येस सर, थँक्यू. मला एवढंच सांगायचं होतं. येस, थँक्यू.